येवल्यामध्ये ग्राम रोजगार सेवकांचं सध्या काम बंद आंदोलन सुरू आहे। मानधनाच्या मुद्द्यावरून 15 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। येवला तालुक्यातल्या ग्राम रोजगार सेवकांनी मानधनाच्या मुद्द्यावरून काम बंद आंदोलन सुरू केलं। गेल्या 15 दिवसांपासून हे आंदोलन तीव्र होत चाललंय। शासनानं 3 ऑक्टोबर 2024 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ग्राम रोजगार सेवकांना दरमहा 8,000 रुपये मानधन आणि 2,000 रुपये प्रवासी भत्ता देण्याचं जाहीर केलं होतं। मात्र प्रत्यक्षात गेल्या 18 महिन्यांपासून कोणतंही मानधन मिळालं नसल्यानं ग्राम रोजगार सेवकांनी आता काम बंद आंदोलन सुरू केलं। गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे प्रशासनानं अद्याप ठोस पावलं उचललेली नाहीयेत। त्यामुळे आता आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। याच ग्राम रोजगार सेवकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। महाराष्ट्रातील ग्राम रोजगार सेवकांनी आता काम बंद आंदोलन सुरू केलं असं आपण बघितलं तर गेल्या 15 दिवसापासून या ग्राम सेवक रोजगारांचं काम बंद आंदोलन सुरू आहे। विविध मागण्यासाठी हे काम बंद आंदोलन सुरू केलं असं आपण बघितलं। आपल्यासोबत काही रोजगार सेवक काय सांगाल की काय मागण्या आहे तुमच्या? रोजगार सेवकांना 8,000 रुपये मानधन, त्याचप्रमाणे 2,000 रुपये प्रवास भत्ता लागू केला, परंतु आज रोजी 18 महिने उलटूनही वारंवार शासनाचे आम्ही आंदोलनाच्या मार्फत लक्ष वेधले, परंतु शासनाने आजपर्यंत यावरती कुठली अशी ठोस कारवाई न केल्याने 1 एप्रिल पासून राज्यामधील सुमारे 28,500 रोजगार सेवक हे काम बंद आंदोलनामध्ये उतरलेले आहे। त्यामध्ये आम्ही 1 एप्रिल पासून काम बंद आंदोलन छेडले असताना आज 15 दिवस उलटूनही शासनाने कुठली अशी ठोस कारवाई न केल्याने यापुढे आम्ही तीव्र असे आंदोलन छेडणार आहोत। नक्कीच शासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी ग्राम रोजगार सेवकांनी दिला आहे। नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला।